नमस्कार, स्वप्नाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपला हा व्हिडिओ छोटा आहे, परंतु याचे फायदे खूप होणार आहेत. म्हणजे छोटा व्हिडिओ आणि याचा मोठा फायदा तुम्हाला होणार आहे. आपण या व्हिडिओमध्ये जवसाची चटणी बनवणार आहे. त्याचबरोबर जवसाचे जे फायदे आहेत ते पाहणार आहोत. जवस खाल्ल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होतात. मेन म्हणजे तर आपल्याला सांधेदुखीचा किंवा गुडघेदुखीचा त्रास असेल, हाडांचे काही दुखणे असेल, तर अशा आजारांमध्ये आपल्याला जवस खाल्ल्याने खूप फायदा होतो. जवसमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे काय होतं, ते खाल्ल्यामुळे आपल्याला सारखी भूक लागत नाही. म्हणजे आपल्या भुकेवरती कंट्रोल राहतं आणि वेट लॉसमध्ये आपल्याला या जवस खाल्ल्याने फायदा होतो. आता याची आपण काय करू शकतो, अशा पद्धतीची चटणी बनवून खाऊ शकतो किंवा जवस भाजून तेही आपण असेच चावून खाऊ शकतो. सोबतच याची पावडर बनवून ती सकाळी आपण गरम पाण्यातून घेऊ शकतो. कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं आपण या जवसचा समावेश आपल्या आहारामध्ये केला पाहिजे. आता याच्यामध्ये काय होतं, चटणी बनवणं अतिशय सोपं आहे आणि ती खाण्यासही चटपटीत रुचकर लागते. त्याच्यामध्ये लसणाचा वापर केलेला असतो. त्यामुळे अतिशय फ्लेवरफुल अशी चटणी ही बनवून तयार होते आणि टिकायलाही जास्त दिवस टिकते. म्हणजे लगेच खराब वगैरे होत नाही. एकदा बनवून ठेवली की तुम्ही महिनाभर वापरू शकता. घरामध्ये जेवण बनवणाऱ्या व्यक्तीचं महत्त्वाचं काम म्हणजे असं असतं, की चटपटीत पदार्थ झालेच पाहिजेत आणि सोबतच सगळ्यांनी ते खाल्लेच पाहिजेत आणि त्याच्यापासून त्यांना फायदाही झाला पाहिजे. आता आपण चटणी बनवायला सुरुवात करूया. आता चटणी बनवत असताना आपल्याला हे जवस आहेत ते पहिल्यांदा तर भाजून घ्यायचे आहेत. भाजत असताना मात्र गॅसची फ्लेम ही लो करून घ्यायची. जास्त हाय फ्लेमवरती जर तुम्ही भाजलात तर ते जळले जातील आणि त्याचा करपट असा वास येईल आणि चटणी अजिबात चवीला लागणार नाही. म्हणून गॅसच्या लो फ्लेमवरती आपल्याला अगदी मंद आचेवरती सतत हलवत हे जवस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. जास्त वेळ पण भाजायला लागत नाही. अगदी पटकन भाजून होतात. म्हणजे मंद गॅसवरती साधारणतः आपल्याला 2 मिनिटंच लागतात भाजण्यासाठी. जास्त वेळ लागत नाही. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे, याची गुणवत्ता आणखीन वाढण्यासाठी जिरे टाकून घेणार आहे. एक मोठा चमचा मी इथं जिरे घेतलेले आहेत. तेही आपल्याला जवस सोबतच भाजून घ्यायचे. म्हणजे ते असे खरपूस भाजले जातील आणि ज्यावेळेस आपण याची पावडर बनवून घेणार, त्यावेळेस अगदी बारीकही होतील. हे भाजलेले जवस आहेत, जिरे आणि जवस तुम्ही असेच चावूनही खाऊ शकता. म्हणजे खरपूस भाजल्यामुळे अगदी कुरकुरीत अशी टेस्ट लागते याची. किंवा याच्यामध्ये तिखट मिठाचा न वापर करता आहे अशी तुम्ही पूड बनवून घेऊ शकता आणि गरम पाण्यातून पिऊ शकता. रोज सकाळी तुम्ही अनुशापोटी 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये याचे 1 चमचा जर पावडर करून घातली आणि ते पाणी पिलं तरी तुमच्या शरीरासाठी खूप याचा फायदा होणार आहे. आता हे थंड झाल्यानंतर आपण याच्यामध्ये लसणाचा जो एक गड्डा असतो, साधारणतः 20 ते 25 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि सोबतच जी आपली रोजची खायची चटणी असते, म्हणजे आपण जेवणामध्ये जे तिखट वापरतो तेच तिखट मी इथं घेतलेलं आहे. ते याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि सैंधव मीठ घालायचं आहे. आता तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही वापरू शकता. परंतु सैंधव मीठ वापरल्यामुळे आणखीनच याची टेस्ट वाढते आणि गुणवत्ताही वाढते. याच्यामध्ये मी 1 चमचा सैंधव मिठाचा वापर केलेला आहे आणि ही मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची. अगदी बारीक अशी पावडर करून घ्यायची आणि मस्त आपली चटणी बनून तयार झालेली आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायलाही विसरू नका. अशाच रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.